फीडबॅक घ्यायला लागेल मला. फर्स्ट टाइम ब्लड डोनेशन. थोडं खाली मुंडी घे ना. आकाशचं रक्त काढलं आज. किती रे आकाश? त्याच्या 2 पिशव्या घ्यायला लागतील. अरे म्हणजे आलो सर, 1 मिनिट. अरे ते डॉक्टरांना बोलू दे ना. ती दिस इज अ वेटिंग रूम. तू बोललास का डॉक्टरांशी? आज के ब्लड डोनेशन के कैंप के बारे में आप क्या कहना चाहते हो? नमस्कार, मैं सर प्रोफेसर भूपेंद्र प्रताप सिंह. सर, ब्लड डोनेशन आज का जो है, जो महाराष्ट्र क्लास ऑनर एसोसिएशन और एसबीटीसी ने जो ऑर्गेनाइज किया है,
जैसे कि कोरोना में सबसे इम्पोर्टेंट जो है वो ब्लड डोनेशन है, और ब्लड की काफी कमी के कारण बहुत सारे हॉस्पिटल्स में ब्लड के यूनिट्स नहीं है। इसलिए ब्लड डोनेशन एक बहुत महत्वपूर्ण योगदान है हमारी तरफ से, क्लास ऑनर्स की तरफ से, महाराष्ट्र गवर्नमेंट और हमारे यहाँ पे रहने वाले नागरिकों के लिए। तो बहुत ही अच्छा इनिशिएटिव्स है, बहुत ही अच्छा मूव है सर ब्लड डोनेशन। थँक्यू सर। आज या ब्लड डोनेशन कॅम्पच्या निमित्ताने घनसोलीतील नगरसेवक माननीय श्री घनश्याम मडवी साहेब व कृष्णा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले। तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया या कॅम्पबद्दल काय आहेत त्या। मडवी साहेब, महाराष्ट्र कोचिंग असोसिएशनच्या माध्यमातून व मयूर एज्युकेशन सोसायटी तसेच चेंज युअर लाईफ फाउंडेशन व घनसोलीतील सर्व कोचिंग क्लासेस यांच्या वतीने हे आज या ठिकाणी सेक्टर 5 घनसोली येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आज जी काय कोरोनाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, जी काय अतिशय बिकट अशी पॅन्डेमिक जी काय परिस्थिती तयार झालेली आहे, ह्या परिस्थितीमध्ये रक्तदान आणि रक्तदानाची गरज ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आज रक्ताचा तुटवडा भासतोय। आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे हा जो काय मे महिना चाललेला आहे, आम्ही नेहमीच बघत आलेलो आहे, शक्यतो या मे महिन्याच्या म्हणजे कडक उन्हाच्या सीझन मध्ये शक्यतो कुठे रक्तदान शिबिर होत नसतात। पण काळाची गरज ओळखून आणि जी काय रक्ताची जी काय नवी मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये त्याची आवश्यकता लक्षात घेऊन ह्या सर्व जे काही महाराष्ट्र असोसिएशन आणि मयूर एज्युकेअर यांच्या वतीने हा जो काही सर्व जे काही घनसोलीतले कोचिंग क्लासेस आहेत, या सर्वांना सोबत घेऊन हा रक्तदानाचा भव्य आणि दिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। एक रक्तदाता कमीत कमी 5 जणांचे जीव वाचू शकतो। अशा प्रकारचे त्या रक्तामधून त्यांचे घटक वेगळे करून वेगवेगळ्या त्या ठिकाणी रुग्णांना दिले जातात आणि त्यातून रुग्ण बरे होतात। साहजिकच हे जे काही काम मयूर एज्युकेट यांनी त्यांच्या सर्व सहकार्याने जे काही हातात घेतलेलं आहे हे वाखाणण्याजोगं आहे। अशा परिस्थितीमध्ये काम करणं आणि जी काही काळाची गरज ओळखून त्या ठिकाणी काम करणं, खरोखर या ठिकाणी या सर्व कोचिंग क्लासेसचे आम्ही या ठिकाणी सर्व कोचिंग क्लासेसना धन्यवाद देऊ की अशा परिस्थितीमध्ये की ज्या परिस्थितीमध्ये आम्ही बघतोय सर्व कोचिंग क्लासेसची परिस्थिती त्या ठिकाणी बिकट आहे। त्यांचा कुठल्याही प्रकारचा व्यवसाय नाही, सर्व क्लासेस बंद आहेत, विद्यार्थी नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची फीस त्या ठिकाणी येत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि एक गुरु म्हणून त्यांनी जी काही गुरुदक्षिणा आहे रक्तदानाच्या रूपाने ही त्यांनी समाजाला दिलेला आणि दाखवून दिलेलं आहे की कितीही बिकट परिस्थिती येऊ आम्ही या ठिकाणी जे काही आमचं दानाचं कार्य आहे त्यामध्ये आम्ही कधी मागे पडणार नाही। आणि अशा प्रकारे त्यांनी हे कार्य हातात घेतलेलं आहे, त्यांना अनेक शुभेच्छा। धन्यवाद। चे सर्वेसर्वा संचालक मान्य श्री मयूर सावंत सर आज पहिल्यांदा आपल्या रक्ताची बळी चढवत आहेत, रक्तदान देत आहेत। नमस्कार, ही या वर्षातली माझी 3री वेळ आहे रक्त देण्याची। रक्तदान देण्याने काही त्रास होतो किंवा वजन कमी होतं, आजारी पडतं, हे सगळे गैरसमज होते। दान केल्याने रक्त शुद्ध होतं, रक्त पुन्हा नवीन तयार होऊन माणूस निरोगी राहतो। सर्वांनी पुढाकार घ्या। सध्या आपल्या राज्याला प्रचंड प्रमाणात रक्ताची आवश्यकता आहे। मी छोटासा प्रयत्न केला, तुम्ही सर्वजण करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण तेवढंच घेतो।
आज आपल्या या रक्तदान शिबिरामध्ये मयूर कॉम्प्युटेकचे संचालक श्री मयूर सावंत सर यांनी सुद्धा आज रक्तदान दिलेलं आहे. तर जाणून घेऊया की त्यांचा एकंदरीत काय अनुभव होता. मयूर सर, काय वाटलं तुम्हाला आजच्या या रक्तदान शिबिराबद्दल? नमस्कार, मी मयूर दिलीप सावंत. आज महाराष्ट्र क्लासेस असोसिएशनच्या निमित्ताने मला रक्तदान करण्याची एक अमूल्य संधी भेटली. त्याबद्दल मी महाराष्ट्र क्लासेस तसेच मयूर एज्युकेशन सोसायटीचे मनापासून आभारी आहे. मला थोडीशी भीती होती सुरुवातीला की रक्तदान कसं करायचं किंवा केल्यामुळे शरीरामध्ये काही त्रास होतो का, पण जेव्हा रक्तदान केल्यानंतर काहीच वाटलं नाही. तेव्हा खूप छान वाटलं की रक्तदान दिलं आणि एक मनाला समाधान भेटलं की आपण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकतो. पुढच्या वेळेस मी नक्कीच रक्तदान करेन आणि कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. त्यामुळे तुम्ही देखील रक्तदान करू शकता, कारण की जे तुम्ही रक्त देता ते खूप जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदान करा आणि निरोगी राहा. धन्यवाद. आज हमारे साथ नहीं, इनके वजह से आज का ये ब्लड डोनेशन कैंप पूरा हो चुका है. इनका नाम है मिस्टर पारस सर. पारस कोचिंग क्लासेस के हेड है ये. जानते हैं इनसे कि आज के कैंप के बारे में क्या कहना चाहते हैं. पारस सर, आप क्या कहेंगे आज के कैंप के बारे में? नमस्ते, मैं पारस पटेल. सबसे पहले तो मैं महाराष्ट्र क्लास ओनर एसोसिएशन का बहुत ज़्यादा दिल से आभारी हूँ कि उन्होंने हमको ये एक बहुत ही नोबल एक कॉज के लिए अपॉर्चुनिटी दी कि हम लोग ब्लड डोनेट कर पाए अपने सोसाइटी के लिए. और 50 के ऊपर रजिस्ट्रेशन हुए थे. हमें 50 का तो हमें एक्सपेक्टेशन था, लेकिन कुछ प्रॉब्लम्स की वजह से या किसी के कुछ लेवल्स की वजह से 30 ही हम लोग ब्लड जो है वो डोनेट कर पाए हैं. इसका थोड़ा सा कहीं पे तो एक ये रहेगा, लेकिन 30 भी तो हम कर पाए हैं, वो भी एक दिल से बहुत खुशी हो रही है. और सारे 30 के 30 जिसने भी ब्लड दिया है आज, उनको मैं दिल से थैंक यू बोलना चाहता हूँ. उनके वजह से और 3 लोगों की लाइफ जो है वो बच सकती है. और ऐसे ये कैंप से हमको और ज्यादा इंस्पिरेशन मिला है कि आगे हम लोग हर साल ऐसा एक कैंप जरूर आयोजित करेंगे. थैंक यू. नमस्कार, माझं नाव सचिन सावंत, संचालक मयूर एज्युकेशन सोसायटी व चेंज युअर लाईफ फाउंडेशन. आज 16 मे रोजी महाराष्ट्र कोचिंग ओनर्स असोसिएशनच्या माध्यमातून जे रक्तदान शिबिराचं आयोजन घेण्यात आलं. ते संपूर्ण मुंबई नवी मुंबई परिसरामध्ये जवळपास 40 ठिकाणी हे आयोजन करण्यात आलं होतं. मला वाटतंय ब्लड डोनेशन कॅम्पच्या इतिहासात पहिल्यांदा असं होत असेल की एक क्लासेसची संघटना या क्षेत्रात येऊन कार्य करते. कारण समाजाला घडवण्यामध्ये जेवढा वाटा शाळांचा महाविद्यालयांचा आहे, तेवढाच नक्कीच क्लासेसचाही समवाटा आहे असं मला वाटतं. विद्यार्थ्यांना घडवण्याबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घेणं, या भावनेतून महाराष्ट्र कोचिंग ओनर्स असोसिएशनने सद्यस्थितीला जी लोकांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक अशी बाब आहे ती म्हणजे रक्त, आणि जो तुटवडा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे तो भरून काढण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. अर्थातच खूप मोठी संधी आमच्या असोसिएशनने आम्हाला दिली. त्यामध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये जवळपास मयूर एज्युकेअर, मयूर कॉम्प्युटेक, यशोदीप कोचिंग क्लासेस, पारस क्लासेस, त्यानंतर विजय अकॅडमी आणि मितेश क्लासेस, म्हणजे जवळपास जेवढे महाराष्ट्र कोचिंग ओनर्स असोसिएशनमध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्या सर्वांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. त्या सर्वांच्यामुळेच आजचा कॅम्प यशस्वी होऊ शकला. मला वाटतं जवळपास 50 रजिस्ट्रेशन आले होते. त्यापैकी 30 जणांनी आपलं ब्लड दिले. बऱ्याचशा महिलांचा समावेश असल्यामुळे त्यांचा हिमोग्लोबिन कमी होता. त्यामुळे 15 ते 16 लोक रिजेक्ट झाले. आणि कालच पाऊस पडला, त्यात कोविड आहे, बऱ्याच लोकांना व्हॅक्सिन घ्यायचं आहे, बऱ्याच लोकांनी व्हॅक्सिन घेतलंय. या सगळ्या संभ्रमामध्ये अपेक्षित आम्हाला होतं की 50 लोकांनी तरी ब्लड द्यावं, परंतु तेवढं काही नाही झालं. परंतु ज्या लोकांनी ब्लड आज दिलेलं आहे त्या 30 लोकांचे मनापूर्वक आभार मानतो. व आज या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प सक्सेस होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार मानतो. व अशीच संधी यापुढेही आम्हाला आमच्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून समाजमुख कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मिळत राहू अशी छोटीशी मी अपेक्षा बाळगतो. आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचे पुनश्च एकदा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.